लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली असून राजकीय नेत्यांनी प्रचार सभांचा धडाकाच लावला आहे। महाराष्ट्रात सर्वाधिक जागा निवडून आणण्यासाठी भाजपचे दिग्गज नेते जंगी सभा घेत आहेत। अगदी 2 दिवसांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विदर्भात जंगी सभा घेतली होती। आता अमित शहा देखील आज रविवारी विदर्भात सभा घेणार आहेत। त्यांच्या सभेसाठी भाजपने जोरदार तयारी केली आहे। देशाचे गृहमंत्री अमित शहा आज विदर्भ दौऱ्यावर असून ते भाजपचे उमेदवार सुनील मेंढे यांच्या प्रचारार्थ साकोली येथे प्रचार सभा घेणार आहेत। विशेष बाब म्हणजे शनिवारी दिनांक 13 एप्रिल काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी साकोली येथे जाहीर सभा घेतली होती। या सभेतून त्यांनी मोदी सरकारवर जोरदार टीकास्त्र सोडले होते। गेल्या 10 वर्षात केंद्र सरकारने फक्त धनाड्यांसाठीच काम केलं असून हे जनतेचे नव्हे तर अदानींचे सरकार आहे, अशी टीका राहुल गांधी यांनी केली होती। राहुल गांधी यांनी देशातील बेरोजगारीच्या मुद्द्यावर देखील हात घातला होता।